10 शिट्ट्या झाल्या, 11 शिट्ट्या झाल्या, तरीही वाटाणा शिजायला तयार नाहीये. आता तुम्ही विचार कराल यात विशेष काय? पण यात शिजत नसलेल्या वाटाण्यानं एका अंगणवाडी सेविकेची नोकरी घेतली आहे. मुलांच्या आरोग्यासाठी निकृष्ट आहाराचा पर्दाफाश करणं चुकीचं होतं का? प्रशासनाचा हा कहर आहे की नियमांचं उल्लंघन? महाराष्ट्रभर चर्चेत असलेल्या या घटनेमागचं सत्य जाणून घेऊया. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत. फक्त याच्यात जी साखर टाकतो ना त्याचं पाणी होतं, भरडा अजिबात शिजला जात नाही. मग त्याच्यात तुम्ही किती पण तेल टाका आणि किती काही पण करा, ह्या निकृष्ट दर्जाच्या आहाराने ना अक्षरशः मुलांची वजन कमी होतात. अहो, आमची छोटी छोटी मुलं एक आशेने अंगणवाडीत येत असतात, काहीतरी गोड खायला मिळत, काहीतरी खाऊ चांगला मिळत. ही घटना आहे पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील ठाकरवाडी ग्रामपंचायतीच्या नंबरवाडी इथल्या अंगणवाडीची. इथं रेश्मा शिवाजी पारधी या अंगणवाडी सेविका म्हणून काम करायच्या. त्यांना मुलांसाठी जो पोषण आहार मिळत होता त्यातला वाटाणा आणि भरडा म्हणजेच भरड धान्य हे व्यवस्थित शिजत नव्हतं. आता तुम्ही कल्पना करू शकता की लहान मुलांना जर असा अर्धवट शिजलेला आहार कसा पचणार. मुलांच्या आरोग्याची काळजी वाटल्यानं रेश्मा पारधी यांनी या गंभीर समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वतः कुकरमध्ये वाटाणा शिजवण्याचा प्रयत्न केला. 10 आणि 12 शिट्ट्यानंतरही तो वाटाणा तसाच कडक राहिला. त्यांनी याचा एक छोटा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यांचा उद्देश स्पष्ट होता की मुलांना चांगला आणि सकस आहार मिळावा. या व्हिडिओमध्ये रेश्मा काय म्हणाल्यात, तुकाराम मुंडेंना त्यांना काय सांगायचंय पाहूयात. खरं तर आमच्या अंगणवाडीच्या मुलांना येणारा फेडरेशनचा पूरक पोषण आहार, मग त्यामध्ये भरडा आहे, साखर आहे, वाटाणा आहे, मूग डाळ आहे, तांदूळ आहे, हळद, मीठ, मिरची, तेल असा हा कच्चा माल येत असतो. तर सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं आहे की त्या आहारात येणारा हा पांढरा वाटाणा, हे बघा. आता तुम्हाला हा वाटाणा शिजलेला आहे का कच्चा आहे हे तुम्हीच ओळखून दाखवा. तुम्हाला वाटत असेल हा वाटाणा कच्चा आहे, पण हा वाटाणा कच्चा नाही, हा वाटाणा शिजलेला आहे. तर मुलांच्या रोजच्या दैनंदिन आहारामध्ये जर दुसऱ्या दिवशी जर उसळ असेल ना, तर आम्ही काय करतो, हा वाटाणा आदल्या दिवशी भिजत घालतो आणि दुसऱ्या दिवशी 9 ते 10 शिट्ट्या घेतो. 9 ते 10 तरी वाटाणा शिजला जात नाही. हे बघा, हे बघा, हे बघा, किती पण दाबला तरी वाटाणा आयताच नाही. सगळा वाटाणा तसंच आहे. थोडा थंड झाले की वाटाणा एकदम कच्चा होऊन जातो. हे बघा. आणि मग अशा वाटाण्याने मुलं काय करतात, पोट दुखवतात. मग तुम्ही सांगा, जर असा आम्ही मुलांना आहार खाऊ घालायचा का? तुम्ही सांगा. अक्षरशः मुलं हा वाटाणा खायला कंटाळा करतात, नको म्हणतात ती मुलं. एकतर आधीच 4-4 महिन्यांचा हा माल येऊन अंगणवाडीत पडलाय. मग तो आम्ही त्याची नीट निगराणी ठेवायची, छाटवायचा, नीट व्यवस्थित नीट करायचं. ठीक आहे, मान्य आहे. पण जर जो मुलं जर हा वाटाणा खातच नाही, तर आम्ही त्या वाटाण्याचं काय करू? तुम्हीच सांगा. ह्या निकृष्ट दर्जाच्या आहाराने ना अक्षरशः मुलांची वजनं कमी होतात. वाढण्याऐवजी मुलांची वजनं कमी होतात. त्यामुळे कुपोषण वाढतं. पण रेश्मा पारधी यांना त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नाची मोठी किंमत मोजावी लागली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्याऐवजी सार्वजनिक माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित केल्यानं शासनाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली. मुलांच्या आरोग्यासाठी आवाज उचलणाऱ्या एका अंगणवाडी सेविकेवर अशी कठोर कारवाई झाल्यानं ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते संतापले आहेत. प्रशासनानं आहाराच्या गुणवत्तेची चौकशी करण्याऐवजी आवाज उठवणाऱ्या अंगणवाडी सेविकेवरच कारवाई केल्याचा आरोप होतोय. ही कारवाई म्हणजे प्रशासकीय आदेशाचा कहर असल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते करतात. पण रेश्मा निर्भीड निघाल्या. त्यांच्यावर कारवाई झाल्यावर त्यांनी अजून एक व्हिडिओ केला आणि त्या व्हिडिओमधून त्यांनी न्यायाची मागणी केली आहे. की मला वाटलं चला आपल्या मुलांना कुठंतरी चांगला आहार यावा, कुठंतरी त्यांना चांगला खाऊ मिळावा. ह्या माध्यमातून मी तो व्हिडिओ तयार करत असन तर ह्यातनं माझं काय चुकलं की जेणेकरून ICDSच्या अधिकाऱ्यांनी मला अंगणवाडीतून कायमस्वरूपी कामावरून काढण्याचं नोटीस काढताय. माझं चुकलं असेल, तुम्ही जरूर नोटीस काढा. आज मी माझ्या मुलांच्या आहारावरती प्रश्न मांडते आणि तुम्ही मला आज कामावरून कमी काढण्याचं नोटीस काढताय. आज 5:45 वाजलेत. पूर्ण
पूर्ण रात्र मी आज जागून काढली. मी ह्या विचाराने मला झोप आली नाही की आज माझ्या मुलांच्या आहारावरती प्रश्न मांडते आणि यात माझं काय चुकलं की ICDSच्या अधिकाऱ्यांनी मला कामावरून सरळ कमी करण्याचं नोटीस काढले. आज त्यांनी मला जे नोटीस दिले त्या नोटीसमध्ये त्यांनी असा उल्लेख केलाय की तुम्ही शाळेचा गणवेश, इमारतीचा आणि पदनामाचा गैरवापर केला. आज आमच्या मुलांबद्दल वाटणारी कळकळ, आत्मीयता आम्ही तुम्हाला वारंवार सांगतोय, लेखी देतोय की वाटाणा शिजत नाही, लापशी भरडा शिजत नाही. मग तुम्ही का लक्ष घालत नाही जेणेकरून अंगणवाडी सेविकेने आज हा प्रश्न मांडावा. जेव्हा आम्ही आमच्या मागण्या मागायला जातो तेव्हा आम्हाला काय उत्तर दिलं जातं, तुम्ही मानधनी सेवेवरती तुम्हाला ते लागू नाही. आज मी जो व्हिडिओ तयार केला, आज त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या मुलांची आहाराची कळकळ व्यक्त केली. आज ICDSच्या अधिकाऱ्यांना एवढं लागलं की आज तुम्ही शासकीय कर्मचारी आहात आणि तुम्ही शासनाच्या विरोधात जाऊ शकत नाही. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी शासनाच्या विरोधात गेलेले नाहीये. मला फक्त एवढंच सांगायचं होतं. मी परत तेच वारंवार सांगते की ज्या मुलांना आम्ही रोज जे खाऊ घालतोय त्यातून मुलांना काही होऊ नये म्हणून मी ती कळकळ व्यक्त केली. यावर रोहित पवारांनीही सरकारवर जोरदार टीका केली आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी देणारं वाहरे सरकार व्यवस्था सुधारण्याऐवजी सत्य बोलणाऱ्याचा गळा दाबून सरकार हे काय लपवतंय. अंगणवाडीतील बालकांच्या ताटातही आडवा हात मारणाऱ्यांवर कारवाई करण्याची हिंमत सरकारनं दाखवावी. गैरप्रकारावर आवाज उठवाल तर कारवाई करू हा मेसेज या सरकारला या कारवाईतून द्यायचा आहे का, असा सवाल सुद्धा रोहित पवार यांनी उपस्थित केला. खरं तर रेश्मा पारधी यांचा अनुभव हा काही त्यांच्या एकट्यांचा नाहीये. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून अंगणवाड्यांना पुरवल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह नेहमीच उपस्थित होतात. पुणे जिल्ह्यासह राज्याच्या इतर भागातूनही पांढरा वाटाणा शिजत नसल्याच्या तक्रारी समोर आल्यात. इतकंच नाही तर काही ठिकाणी मुलं हा वाटाणा खात नसल्यानं आहार वाया जात असल्याचीही तक्रार आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी सुद्धा या तक्रारी मान्य केल्यात आणि काही ठिकाणी पांढऱ्या वाटाण्याऐवजी हिरवा वाटाणा देण्याच्या सूचना दिल्यात. आणि तसंच शासनानं याची चौकशी करण्यासाठी एक समिती सुद्धा नेमली आहे. वाटाण्यासोबतच गुळाऐवजी साखर आणि तेलाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. महत्वाची बाब म्हणजे अंगणवाड्यांमधून गरोदर महिला आणि 6 महिने ते 5 वर्षांच्या बालकांना पौष्टिक आहार दिला जातो. त्यांना प्रथिनयुक्त, प्रोटीनयुक्त आहाराची नितांत गरज असते. पण जर पुरवला जाणारा आहार निकृष्ट दर्जाचा असेल, मुलं तो खात नसतील तर पोषण आहाराचा मूळ उद्देशच सफल होत नाही आणि त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. एकीकडे कुपोषण मुक्तीसाठी सरकार प्रयत्न करत असताना दुसरीकडे पोषण आहाराच्या दर्जाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण होणं ही चिंतेची बाब आहे. म्हणजे आपल्या मुलाबाळांना जर असलं जेवण मिळालं तर हे अधिकारी, हे मंत्री काय करतील. आपल्या देशात अंगणवाडीत पोषण आहार किंवा शाळेत मध्यान्ह भोजन हे फक्त 2 घास खायला मिळतात म्हणून जाणाऱ्या मुलांची संख्या खूप जास्त आहे. गरिबी पुढे त्यांच्याकडे दुसरा पर्याय पण नाही. पण स्वतः घरी पंचपक्वान्न खाणारं प्रशासन अंगणवाडीतल्या मुलांना हे असलं जेवण देत असेल तर हे पाप ते कुठं फेडतील. कारण उज्ज्वल भविष्याच्या बाता करणारं सरकार या भावी पिढीलाच हलक्यात घेत असेल तर जेनजीच्या पुढचा विद्रोह हा भविष्यात पाहायला मिळेल. आणि त्यातही ही दुरावस्था मांडल्यामुळं किंवा सत्य दाखवल्यामुळं अंगणवाडी सेविकेची नोकरी जात असेल तर यावर बोलायचंच काय. पण या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय. अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांचं चुकलं का. मुलांना निकृष्ट जेवणच मिळायला पाहिजे का. ही चूक कुणाची आहे. कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.